कधी असं वाटतं का, की ऑफिसमध्ये परिस्थिती आपल्या विरुद्ध जाते, लोकांचं वागणं त्रास देतंय, कामाचा ताण वाढतोय आणि सगळ्यात जास्त त्रास देणारी गोष्ट म्हणजे आपलीच बिघडलेली मनस्थिती. कारण कॉर्पोरेटच्या लाईफमध्ये खरं आव्हान कामाचं नसतं, तर त्या कामाच्या दरम्यान स्वतःला शांत ठेवण्याचं असतं. नमस्कार, मी साक्षी आणि तुम्ही पाहत आहात स्वामींचे साक्षी हे माझं यूट्यूब चॅनल. आपल्या या चॅनलवर आपण कॉर्पोरेट लाईफमध्ये टिकण्यासाठी स्वतःचं करिअर कसं ग्रो करायचं यासाठी छोट्या-छोट्या पण खूप महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स बद्दल बोलत असतो. आणि आजचा विषय आहे परिस्थिती कशीही असली तरी मनस्थिती शांत ठेवायला शिका. पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे परिस्थितीवर नाही तर आपल्या मनावर नियंत्रण ठेवा. ऑफिसमध्ये कधी कामाचा ताण असेल, कधी डेडलाईन्स असेल, तर कधी लोकांचं वागणं पटणार नाही. कधी आपण बरोबर असूनही आपल्यालाच ऐकून घ्यावं लागतं. पण अशा वेळी जर आपणच मनातून अस्थिर झालो, राग, चिडचिड, निराशा या भावना वाढू दिल्या, तर त्याचा त्रास शेवटी फक्त आपल्यालाच होतो. त्यामुळे परिस्थिती कशीही असली तरी मनाला सांगायला शिका, की मी शांत आहे. मी या परिस्थितीतून मार्ग काढणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मन शांत असेल तर निर्णय बरोबरच होतात. जेव्हा आपण भावनांमध्ये वाहून जातो, तेव्हा आपण घेतलेले निर्णय बहुतेक वेळा चुकीचे ठरतात. पण मन शांत असेल तर आपल्याला प्रत्येक परिस्थितीचा नीट विचार करता येतो, योग्य निर्णय घेता येतो आणि त्या निर्णयामुळेच आपल्याला आत्मविश्वासही मिळतो. मनाची शांतता ही आपल्याला ताकद देत असते, बळ देते आणि योग्य मार्ग दाखवते. तिसरी गोष्ट म्हणजे शांत मन तुमचं व्यक्तिमत्व उठावदार बनवतं. जे लोकं प्रत्येक परिस्थितीत शांत राहतात, त्यांच्याकडे लोक वेगळ्या नजरेने पाहतात. कारण शांत मनामुळे तुमची क्रिएटिव्हिटी वाढते, कॉन्सन्ट्रेशन वाढतं, इंटेलिजन्सही वाढतो आणि कामामध्ये तुमची इन्व्हॉल्वमेंटही वाढते. आणि हळू लोकांनाही जाणवायला लागतं, की हा माणूस कोणत्याही परिस्थितीत स्वतःला सांभाळू शकतो. चौथी गोष्ट म्हणजे मनस्थिती बिघडली की कामावरती परिणाम होतो. एखादी गोष्ट मनासारखी झाली नाही, कोणीतरी काहीतरी बोललं आणि तीच गोष्ट आपण दिवसभर मनात ठेवली, तर आपला पूर्ण दिवस खराब होतो. पुढची कामही नीट होत नाहीत. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीला, कोणत्याही परिस्थितीला तुमच्या मनस्थितीवर वार करण्याची परवानगी देऊ नका. कारण त्याचा सर्वात मोठा परिणाम तुमच्या कामावर आणि तुमच्या आरोग्यावरती होत असतो. 5वी गोष्ट म्हणजे मन शांत ठेवणं हा सराव आहे. हे एका दिवसात जमत नाही. त्यासाठी प्रत्येक परिस्थितीला नीट ॲनालिसिस करायला शिकावं लागतं. त्या समस्येतून बाहेर पडण्याचा मार्ग शोधायला लागतो. टेन्शन घेऊन, मन बिघडवून काहीच मिळत नाही. पण शांत राहून उपाय शोधला तर प्रत्येक प्रश्नाचं उत्तर सापडतं आणि हळू आपल्यालाही जाणवतं, की परिस्थिती बदलली नाहीये, तरी आपण बदललेलो आहोत. आणि शेवटची गोष्ट म्हणजे मन शांत ठेवण्यासाठी स्वतःशी जोडलेले राहा. प्रत्येकाच्या आयुष्यात काही व्यक्ती, काही प्रसंग असे असतात, जे आपली मनस्थिती बिघडवतात. पण त्या सगळ्यांपासून थोडं दूर राहून आपल्यावर आपल्या कामावर आपलं लक्ष केंद्रित करणं खूप गरजेचं आहे. मी स्वतः मन शांत ठेवण्यासाठी रोज ध्यान करते. शक्य असेल तर आपल्या वयानुसार तेवढा वेळ आपण ध्यान करा. कारण ध्यानामध्ये आपण स्वतःशी जोडले जातो. आपल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्यालाच मिळायला लागतं आणि मन हळू स्थिर होतं. आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा, की मनस्थिती शांत ठेवण्यासाठी तुम्ही तुमच्या आयुष्यात कोणते उपाय करता. तसेच स्वामींची साक्षी ही आपली एक कम्युनिटी आहे. त्या कम्युनिटीची लिंक
मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. तुम्ही त्या कम्युनिटीला जॉईन होऊ शकता. कॉर्पोरेटच्या लाईफमध्ये टिकण्यासाठी रोजच्या छोट्या-छोट्या काही टिप्स आणि ट्रिक्स जाणून घेऊ शकता. आणि मागच्या व्हिडिओमध्ये आपण कॉर्पोरेटच्या लाईफमध्ये ग्रो करण्यासाठी घरी जाणं कसं टाळता येईल आणि कामाला प्राधान्य कसं देता येईल याबद्दल बोललो होतो. त्या व्हिडिओची लिंकही तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी दिसेल. तोही व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. तर भेटूया अशाच नव्या विषयासोबत नव्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.